नक्की पोलिसांना फोन केला नाहीस? नाही सर, तुम्ही सांगितल्याशिवाय मी कशाला. अरे पण आम्ही सगळेच तुझ्या आसपास होतो. तू नाही म्हटल्यावर आम्ही कशाला फोन करू पोलिसांना? सर, मी फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही माणसं पाठवली होती फार्म हाऊसच्या चारी बाजूने. पण ती माणसं परत येऊन आता बराच वेळ झालाय. कुणाला काहीही कसलाही पत्ता नाही लागलाय. त्यांच्यापैकी तो कोणी केला नसेल फोन? नाही मावशीबाई, ती माणसं सरांच्या विश्वासाची आहेत. सरांनी सांगितल्याशिवाय ते कुणीही काही करणार नाही. असे नका कुणीही कळवलेलं. 4 तास झाले मुलगी नाहीये. आपणही कळवलं असतंच ना पोलिसांना. आता मला अजिबात गडबड नकोय. आपण इथून निघणारच आहोत. का आवरावर करायला? अरे हो, आर्या आली नाहीये ना अजून. हे बघ रोहन, त्याच्यासाठी तू इथे थांबायची गरज नाहीये. तिची माणसं आहेत, त्यांची ती समर्थ आहेत बघून घ्यायला. विक्रांत, अरे नमस्कार कर त्यांना. जप्तीला. सर, ही इथली काही बिल आहेत, ह्याचं पेमेंट करायचंय. मग नाही, तुमच्या सह्या हव्या होत्या चेक्सवर. ठीक आहे, जाताना देऊ. सर, आपलं बुकिंग आज रात्रीपर्यंतच आहे. आपल्याला निघावं लागेल. अक्कल बुडीत खतम केली का तुझी? निघावं लागेल आत्ता? आर्याला न घेता? जा, बुकिंग नसेल तर बुकिंग करा. आर्याला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये मी. सॉरी सर, पण तुम्हाला आज इथून निघावंच लागेल. कारण उद्या सकाळी दुसऱ्या पार्टीचं बुकिंग घेतलंय आम्ही. इनफॅक्ट आता रात्रीच आम्ही सगळी साफसफाई पण करायला घेणार आहोत. एखादी दुसरी रूम असेल तर द्या. आजची रात्री हवं तर डबल पैसे देतो मी. पैशाचा प्रश्न नाहीये सर. म्हणजे मला तुमची अडचण समजते. इनफॅक्ट आमच्याही इब्रतीचा प्रश्न आहे. आटोपलं का तुमचं सगळं? त्या फार्म हाऊसच्या मॅनेजरला बोलवा. मीच आहे मॅनेजर. आमचं काय चुकलं साहेब? ते शोधायचंय. आम्हाला या फार्म हाऊसची झडती घ्यायची आहे. इथली आतमधली. इथून बाहेर दूरपर्यंत कुणालाही काहीही पत्ता लागलेला नाही. कुणाला काहीही दिसलेलं नाही. चला रे, प्रत्येक रूमची झडती घ्या. तुम्ही काळजी करू नका मिस्टर विश्वमोहन. मी तुमच्या बहिणीला नक्की शोधून काढेन. साहेब, ही बांगडी जिन्यावर सापडली. ही तर आर्याची बांगडी आहे. पण ही बांगडी जिन्यावर कशी आली? इथे सगळी घरातलीच माणसं होती. नाही म्हणजे कोणी चोर, लुटारू किंवा इथली सुरक्षा व्यवस्था. सिक्युरिटी सगळी इकडचीच होती. ही माझी माणसं फारशी वापरली नाहीत, कारण उगाच पॅनिक व्हायला होतं. साहेब, मागच्या बाजूने गाडी गेल्याच्या टायरच्या खुणा दिसत आहेत. आताच्या दिसत आहेत. तुमच्या गाड्या पाठीमागे होत्या? सगळ्या आमच्याच गाड्या होत्या. बाहेर अजूनही 2 गाड्या आहेत. काही गाड्या मगाशीच गेल्या, पण त्या सगळ्या पुढच्या बाजूने गेल्या. मग एक किडनॅपिंगची केस आहे.